नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की महारवतनाची जमीन जर तुमच्या पूर्वजांनी बेकायदेशीरपणे एखाद्याला हस्तांतरित केलेली असेल तर ती जमीन आज तुम्ही परत मिळवू शकता। त्याबद्दल आवश्यक असलेली 3 कागदपत्र आणि 3 सूत्र आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर आमच्या पुणे शहरात तर मी असं बघितलं आहे की पुणे शहरात मोक्याच्या जेवढ्या जागा आहेत त्यातील अधिकांश जागा या महारवतनाच्या जागा होत्या, महारवतनाच्या जमिनी होत्या। पण वतनदाराच्या पूर्वजांनी त्या अज्ञानामुळे किंवा पैशाच्या लोभामुळे किंवा अजून कुठल्या कारणामुळे महारेत्तर लोकांना हस्तांतरित केलेले आहेत आणि या हस्तांतरणातील 80% हस्तांतरण बेकायदेशीर आहे। म्हणजे काय? याचा अर्थ असा आहे की या पुणे आणि परिसरातील 80% महारवतनाच्या जमिनी आजही त्यांचे वारस परत मिळवू शकतात। यस, परत मिळवू शकतात। मग आता असा प्रश्न पडतो की जर हे असं असेल तर महारवतनाची जमीन परत मिळवण्यासाठी खूप अडचणी का येतात? अगदी मी कित्येक लोकांना पाहिलं मंत्रालयापर्यंत जाऊन येतात पण त्यांना जमीन मिळत नाही। का असं होतं? ते याच्यासाठी होतं कारण तुम्हाला माहीत नाही की महत्त्वाचे कुठले डॉक्युमेंट लागतात आणि कोर्टात तुमची कशी बाजू मांडायची असते। तर मित्रो, तुम्हाला महत्त्वाचे 3 डॉक्युमेंट लागतात। पहिलं डॉक्युमेंट, तुमची ही जमीन इनाम वर्ग 6ब ची जमीन होती याबद्दलचा एक फेरफार असतो, तो फेरफार लागेल। दुसरं, ही जमीन तुमच्या पूर्वजांनी रिग्रांट करून घेतली याबद्दलचा पण एक फेरफार असतो, तो फेरफार लागेल। खरं तर रिग्रांटचे ऑर्डर असतात पण काय झालं या 50-60 वर्षामध्ये ते ऑर्डर आता सापडत नाही। ऑर्डर तुम्हाला तहसीलदारकडे सुद्धा सापडत नाही पण त्या ऑर्डरचा फेरफार सापडतो। म्हणजे 2 महत्त्वाचे डॉक्युमेंट झाले। एक पहिला फेरफार कुठला की इनाम वर्ग 6 ची जमीन होती याचा पहिला फेरफार, हे सापडतं का? हो, सापडतं। दुसरा फेरफार की ही तुमच्या पूर्वजांनी रिग्रांट करून घेतली आणि अमुक ऑर्डरच्या अन्वये केली याबद्दलचा दुसरा म्हणजे दुसरा डॉक्युमेंट, हा दुसरा फेरफार। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, तुमच्या पूर्वजांनी ज्या कुठल्या व्यक्तीला तुमची जमीन हस्तांतरित केली ते हस्तांतरण करताना जिल्हाधिकाऱ्याची पूर्व परवानगी घेतली नाही याचा पुरावा। ह्या 3 गोष्टी जर तुम्ही गोळा केल्या किंवा 3 गोष्टी जर तुम्ही तयार केल्यात तर ज्या कोणी माणसाने तुमची वतनाची जमीन विकत घेतली आणि तो घेणारा कितीही मोठा असला तरी या 3 डॉक्युमेंटच्या आधारे त्या मोठ्या माणसाने विकत घेतलेलं जे काही खरेदी खत आहे ते खरेदी खत रद्द होतं मित्रो। यस, वतनाची जमीन जर कुठल्याही महारेत्तर व्यक्तीने विकत घेतली असेल आणि या 3 गोष्टी ज्या आता मी तुम्हाला सांगितल्या त्या जर तुमच्याकडे असतील तर त्या माणसाचं, ज्याने कोणी तुमच्या वडिलांकडून आजोबाकडून जमीन विकत घेतली, तो विक्रीचा व्यवहार रद्द ठरतो आणि तुमची वतनाची जमीन तुम्हाला रिस्टोर होऊन मिळते, अशी कायदेशीर तरतूद आहे। म्हणून मित्रो, जर तुमच्याकडे महारवतनाची जमीन कोणी काढी होती असेल तुमच्या वडिलांकडे आजोबाकडे आणि ती बेकायदेशीरपणे कुणाला हस्तांतरित झालेली असेल आणि मी जे आत्ता सांगितले ते 3 डॉक्युमेंट तपासल्यावर या जर 3 गोष्टी तुमच्या फेवरच्या सापडत असतील तर तुम्ही आजही दावा टाकू शकता आणि वतनाची जमीन रिस्टोर करून घेऊ शकता। तुम्हाला तुमची वडिलोपार्जित महारवतनाची जमीन परत मिळवण्यापासून कोणीच नाही थांबू शकत। तर मित्र, ही होती माहिती की महारवतनाची जमीन जर परत मिळवायची असेल तर महत्त्वाचे कोणते 3 डॉक्युमेंट लागतात या संदर्भाने ही माहिती। मित्र, तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन। कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझं लीगल चॅनल कायदेभान पाहत राहा आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते मला संपर्क करू शकतात। माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही। हाय हॅलोचे मेसेज तर बिलकुल टाकायचे नाही। तुमचं नाव, तुमचं गाव, तुमचा जिल्हा आणि तुमच्या केसबद्दल संक्षिप्त माहिती लिहा आणि व्हॉट्सॲपवर पाठवा। आम्हाला जर वाटलं की तुमच्या केसमध्ये मेरिट आहे तर आम्ही तुम्हाला कॉलबॅक करू, संपर्क करू। आम्हाला जर वाटलं की मेरिट नाही आहे तर तुम्हाला आम्ही संपर्क करणार नाही। बाय।